नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वसंत गुंजाळ, पल्सर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी प्लॅन्टो कृषी तंत्र त्याच्या आपण कांदा आणि ऊस या पिकाचं उत्पादन घेत असतो। शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी डेमो प्लॉट तयार करत असतो। या ठिकाणी आपण हा ऊसाचा प्लॉट केलेला आहे। या ऊसाच्या प्लॉटची लागवड 28/7/2024 रोजी केलेली आहे। म्हणजे आता हा ऊस 5.5 महिन्याचा झालेला आहे। बेसल डोस करत असताना याच्यामध्ये रासायनिक खतांबरोबर प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टोमिन हे आमचं उत्पादन वापरलेलं आहे। त्याच्यानंतर लागवड ही 2/5 वरती केलेली आहे। ज्या वेळेला 2/5 वरती लागवड केली जाते त्यावेळेला ऊसाचे फुटवे आणि संख्या ही जास्त वाढली जाते। 1.5 महिन्याचा ऊस झाला असताना याच्यावरती पिस्टीम, प्लॅन्टोझाईम आणि झीलची फवारणी केलेली आहे। याचं कारण एकच की कारण आपल्याला 2 महिन्याच्या आतमध्ये सगळे फुटवे एकसारखे काढून घ्यायचे, म्हणून आपण ती प्लॅन्टोझाईम, पिस्टीम आणि झीलची फवारणी केली जाते। बाळ बांधणी करत असताना किंवा काही ठिकाणी काकर बांधणी म्हणतात, त्या काकर बांधणीमध्ये सुद्धा आमचा प्लॅन्टो दाणेदार वापरलेले आहे। त्याच्यानंतर 2.5 महिन्याचा ऊस झाला असताना याच्यामध्ये पुन्हा एकदा फवारणी केलेली प्लॅन्टोझाईम, पिस्टीम आणि झीलची। यावेळी या पानांचा पसरटपणा, लांबी, रुंदी आणि हिरवेगारपणा याच्यामुळं ग्रोथ तयार होती। ज्या वेळेला 4थ्या महिन्याचा ऊस होईल त्यावेळेला आम्ही पुन्हा फायनल बांधणी करतो। त्यावेळेला रासायनिक खतांसोबत प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टो मिनचा वापर केला जातो। आता हा कम्प्लिटली 5.5 महिन्याचा ऊस झालेला आहे। 5.5 महिन्यामध्ये कमीत कमी 12 ते 14 कांड्यावरती ऊस गेलेला आहे। कांड्याची लांबी जी आपण म्हणतो 6 इंचापेक्षाही पुढे गेलेली आहे। आणि जाडी ही जवळजवळ MM मध्ये मोजली तर तुम्ही बघा, ही जाडी पण वाढलेली आहे। कंप्लीट कांड्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत। 12 ते 14 कांड्यांवरती ऊस गेलेला आहे। तर अशा प्रकारे प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं तर हे प्लॅन्टो कृषी तंत्र का वापरायचे? कारण रासायनिक खतांमध्ये आपल्याला बचत करायची। जो आपण खर्च करतोय 100% जो रासायनिक खतांचा खर्च करतोय त्याच्यामध्ये तुम्ही 70% रासायनिक खतं वापरा आणि 30% प्लॅन्टोचं कृषी तंत्र वापरा। ज्या वेळेला तुम्ही उत्पादन 60 टन किंवा 65 टन घेत असाल आणि ते जर प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं तर उत्पादन 1.5 पटीने वाढलं जातं। म्हणजे 70, 80, 90 टनाच्या पुढे उत्पादन गेलेले। आता या ठिकाणी जवळजवळ 10 वर्ष आम्ही वापरत आलेलो आहे। हा ऊस इथं KVK मध्ये बेने प्लॉट म्हणून परत वापरला जातो। अनेक शेतकऱ्यांकडे आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्र ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला बरेचशा शेतकऱ्यांनी 100 टनाच्या पुढे उत्पादन घेतलेले। म्हणजे 1.5 पट आम्ही 1.5 पट सांगतो किंवा 20% वाढ सांगतो, परंतु शेतकऱ्यांनी जवळजवळ 50% वाढ जास्त घेतलेली आहे। म्हणून आमच्या प्लॅन्टो कृषी तंत्राचा स्लोगनच आहे, खर्च कमी आणि उत्पादनाची हमी। याप्रमाणे आपण जर प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर जर केला तर नक्कीच उत्पादनामध्ये 20 ते 30% तुमची वाढ होते। उत्पादन वाढलं जातं। आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये मोफत मार्गदर्शनासाठी प्रतिनिधी आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये ते तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतील। म्हणून आमच्या एक शेतकरी बांधवांना आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी, ही नम्र विनंती आहे। धन्यवाद।